स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपले यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये। मित्रांनो, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला योजनेचा नक्की फायदा होईल। तर आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की सरकार विविध प्रकारच्या योजना काढते, त्यापैकी एक योजना म्हणजे गुलाबी रिक्षा योजना। मग मित्रांनो, ह्या योजनेसाठी तुम्हाला पात्रता काय, म्हणजे तुम्हाला जर कधी ही रिक्षा पाहिजे असेल तर तुमची पात्रता काय पाहिजे, तर तुम्ही लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला पाहिजे, ही सर्वात महत्त्वाची अट आहे। लाभार्थ्यांचं बँक खाते असणं आवश्यक आहे। अर्जदाराचं वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 35 वर्ष असायला पाहिजे। लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना म्हणजेच लायसन असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 3 लाखाच्या आत असावे। दारिद्र्य रेषेखालील घटस्फोटित विधवा तसेच अनाथ यांना प्राधान्य देण्यात येईल। मित्रांनो, तुम्ही बघू शकता या योजनेसाठी पात्र काय काय। तुम्हाला जर कधी 4 लाखाची रिक्षा भेटत आहे मित्रांनो, तर तुमच्यासाठी ही पात्रता आवश्यकच आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं बँकेत खातं असायला पाहिजे, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजे, कारण की ही योजना महाराष्ट्राच्या रहिवाशांसाठीच आहे। तुमचं वय 18 ते 35 असायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला रिक्षा चालवायची आहे तर तुमच्याकडे लायसन असणं आवश्यक आहे। तुमचं जे उत्पन्न आहे ते 3 लाखाच्या आत असायला हवं आणि तुम्ही दारिद्र्य रेषेखालील काही विधवा गट स्फोटित असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल। मित्रांनो, अशी व्हिडिओ बनवायला मला खूप मेहनत लागते, तर माझी तुम्हाला कडकडची विनंती आहे, तुमच्याकडनं जितकं होईल तितकं आपल्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा। मित्रांनो, आशा आहे तुम्ही ही गोष्ट नक्की करसाल। पुढं मित्रांनो असं आहे की योजनेचं स्वरूप काय आहे, तर तुम्हाला माहिती आहे योजनेसाठी कर्जाची परतफेड ही 5 वर्ष म्हणजेच 60 महिने असेल। लाभार्थ्यांना 10% आर्थिक भार उचलावा लागेल। राज्य शासन 20% आर्थिक भार उचलेल। सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका व खाजगी बँकांकडून 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल। रिक्षाच्या किमतीमध्ये सर्व करांचा समावेश असेल, उदाहरणार्थ GST, रोड टॅक्स, रजिस्ट्रेशन। मग मित्रांनो, तुम्हाला हे जे कर्ज भेटणार आहे, तुम्ही या कर्जाची परतफेड 5 वर्षाच्या आत करावं लागेल तुम्हाला, म्हणजे 60 महिन्याच्या आत। तसंच मित्रांनो, तुम्हाला 70% जे कर्ज उपलब्ध करून देईल ते ज्या बँका आहे, राष्ट्रीयकृत म्हणा, सहकारी म्हणा, खाजगी म्हणा, त्या बँका तुम्हाला 70% कर्ज उपलब्ध करून देणार आहे। 20% जो भार आहे तो सरकार उचलणार आहे आणि तुम्हाला फक्त 10% आर्थिक भार उचलावा लागेल। मित्रांनो, खूप चांगली योजना आहे, तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि या योजनेचा लाभ घेताना तुम्ही तुमच्या इतर जे नातेवाईक मित्रमंडळी यांना देखील तुम्ही या योजनेबद्दल सांगू शकता, म्हणजे त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळेल। मित्रांनो, मला असं वाटतं तुम्ही या योजनेचा नक्की लाभ घ्यायला पाहिजे। या योजनेचं स्वरूप तुम्हाला समजलं असेल मित्रांनो। मग रिक्षाचं स्वरूप कसं आहे, म्हणजे रिक्षा कसं असेल मित्रांनो, तर रिक्षाची किंमत जास्तीत जास्त 4 लाख रुपये असेल। रिक्षा 4 सीटर असेल, म्हणजे एक ड्रायव्हर आणि 3 प्रवासी बसू शकतील। रिक्षाचा मायलेज 110 किलोमीटर असेल। मित्रांनो, तुम्हाला माहिती पर्यावरणाचं सध्या खूप ऱ्हास होत आहे, पर्यावरणाचं खूप नुकसान होत आहे, त्यामुळे सरकार विविध योजना काढून पर्यावरण वाचवण्यासाठी, पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी विविध योजना काढतं। जसं की आता ही आपली पिंक ई रिक्षा, म्हणजे ही इलेक्ट्रिक रिक्षा आहे मित्रांनो, म्हणजेच या इलेक्ट्रिक रिक्षामुळे पर्यावरणाचं प्रदूषण वगैरे काय होणार नाही, पर्यावरण स्वच्छ राहील। मग मित्रांनो, हे योजनेचं काय आहे, तर या योजनेची मध्ये जी रिक्षा भेटणार आहे ती जास्तीत जास्त किती लाखाची राहील, तर 4 लाख। म्हणजे मित्रांनो 4 लाख म्हणजे खूप झालं। याच्यामध्ये 4 सीटर असतील, म्हणजेच एक ड्रायव्हर आणि 3 प्रवासी बसू शकतील आणि 110 किलोमीटरचा त्याचा मायलेज असेल। हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो। मग मित्रांनो, योजनेचा उद्देश काय आहे, म्हणजे सरकारी योजना का राबवत आहे, योजनेचा मागं सरकारचा उद्देश काय आहे, तर राज्यातील गरजू महिला व मुली यांना रोजगार उपलब्ध करून देणे, राज्यातील महिला व मुली यांच्या सशक्तीकरणाला चालना देणे, राज्यातील महिला व मुली यांना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर बनवणे, राज्यातील महिला व मुली यांचं आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे। म्हणजे मित्रांनो, तुम्ही बघू शकता सरकार महिलांच्या सशक्तीकरणासाठी, सबलीकरणासाठी खूप काही प्रयत्न करत आहे। त्यापैकीच ही योजना एक प्रयत्न म्हणावा लागेल की योजनेनुसार या योजनेच्या माध्यमातून महिला रोजगार निर्माण करू शकतील, महिलांना रोजगार उपलब्ध होईल, स्वावलंबी व आत्मनिर्भर बनतील, आर्थिक सामाजिक त्यांचं पुनर्वसन होईल, ते सशक्त बनतील आणि आपला जो उदरनिर्वाह ते स्वतः भागवू शकतील या रिक्षाच्या माध्यमातून। स्वतः रिक्षा चालवून तुम्ही बघता मित्रांनो, जे मोठे मोठे शहर आहे, मेट्रो शहर, तिथं स्वतः महिला रिक्षा चालवता, नाईट वगैरे करता, नाईटला दिवसा बघू शकता तुम्ही। आता ही जर काही इलेक्ट्रिक रिक्षा भेटली तर त्यांचा हा देखील फायदा आहे मित्रांनो, पेट्रोल कमी लागेल, म्हणजे पेट्रोलचा विषयच राहणार नाही। ही रिक्षा इलेक्ट्रिक रिक्षा असल्यामुळे तुमचं जे आहे ते कमी खर्चामध्ये तुमचं रिक्षा चालणार आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे। मग मित्रांनो, पुढं आपण सर्वात महत्त्वाची मुद्दा बघू, म्हणजे हा काय, तर योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल। सदर योजना फक्त महिला व मुलींसाठीच आहे, पुरुषांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही। या योजनेचा 17 शहरातील 10,000 महिलांना लाभ मिळणार आहे। या योजनेसाठी लाभार्थी महिलाच रिक्षा चालवणार असल्याचं हमीपत्र द्यावं लागेल। सदर योजनेअंतर्गत
बँकांकडून 70% कर्ज म्हणून घेतलेली रक्कम फेडण्याची जबाबदारी संपूर्णपणे अर्जदाराची असेल. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला मी अगोदर सांगितलं, ही योजना फक्त महिला आणि मुलींसाठी आहे. सरकार महिलांच्या सशक्तीकरणासाठी विविध योजना राबवते, त्यापैकी ही एक योजना आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. तसंच 10,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर ह्या 10,000 महिला कोणत्या? त्याचे 17 शहरं निवडले, त्यातले 17 शहरातले 10,000 महिला असतील. तसंच रिक्षा चालवणार असल्याचं हमीपत्र देखील महिलांना द्यावं लागेल. म्हणजे ही रिक्षा फक्त महिलाच चालवू शकेल. आणि तुम्हाला माहिती आहे 10% तुम्हाला कर्ज म्हणजे भार उचलावा लागेल, 20% राज्य सरकार उचलणार आहे. म्हणजे 70% तुम्ही कर्ज घ्याल बँकांकडून, सहकारी म्हणा, खाजगी म्हणा किंवा राष्ट्रीय बँकांकडून, ते संपूर्ण परतफेड करण्याची किती? तर 5 वर्षात म्हणजेच 60 महिन्यात परतफेड करण्याची जबाबदारी अर्जदाराची असेल. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो हा. या पॉईंटला तुम्ही नोट करून ठेवा. मित्रांनो, तुम्ही ज्या महिला आहे आपल्या घरातल्या, त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देऊ शकता. त्यांना या योजनेबद्दल माहिती द्या, त्यांना या योजनेबद्दल सांगा, नेमकी योजना आहे का, या योजनेचा तुम्ही फायदा कसे घ्याल, या योजनेबद्दल तुम्हाला काय करावं लागेल, कसा फॉर्म भरावा लागेल, कसा अर्ज करावा लागेल, हे देखील तुम्ही तुमच्या घरातल्या, तुमच्या नातेवाईकातल्या मैत्रिणींना, मित्रांना किंवा तुमचे जे महिला मंडळी जे काय असेल त्यांना तुम्ही सांगू शकता आणि योजनेचा लाभ मिळवून देऊ शकता. आशा आहे मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा. मित्रांनो, अशी व्हिडिओ मला खूप मेहनत लागते, तर मला तुम्हाला कडकडची विनंती, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला जर असेच काही व्हिडिओ आणखी बघायचे असतील, जसं की मुख्यमंत्री वैश्य योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना, अशा योजनांचा देखील तुम्हाला अजून जास्त फायदा घ्यायचा असेल, आणखी लाभ घ्यायचा असेल, माहिती मिळवायची असेल, तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या योजना देखील मित्रांनो लिंक शेअर केली आहे. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करतो व्हिडिओ बघू शकता. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपला मनस्वी आभार मानतो, धन्यवाद प्रकट करतो. असंच प्रोत्साहन द्या. असेच मी तुमच्यासाठी विविध योजनांचा व्हिडिओ उपलब्ध करून देईल, तुम्हाला माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेल. आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपला मनस्वी आभार, धन्यवाद मित्रांनो.